सुरू करू सेक्शन. SBI क्लर्क मेमरी बेस पेपर 2021 क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड. ओके, बघा काय आलेले क्वेश्चन याच्यामध्ये, कशा टाइपचे क्वेश्चन होते, पॅटर्न काय होता क्वेश्चनचा. तर पॅटर्न इझी होता की सिम्प्लिफिकेशन्स हे 10 मार्क साठी होते, बरोबर. त्याच्यानंतर नंबर सिरीज 5 मार्कची होती. त्याच्यानंतर डीआय हे 10 मार्कला होते. त्यातला एक केसले डीआय होता, एक लाईन ग्राफ असेल किंवा एक बार ग्राफ असेल, टेबल चार्ट असेल, ठीक आहे. आणि वर्ड प्रॉब्लेम किती होते, वर्ड प्रॉब्लेम होते 10, बरोबर. असा 35 मार्कचा क्वेश्चन होता. मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलेलं एकदा की जर का डीआय आणि सिम्प्लिफिकेशन 10 मार्काला जर का आले तर एकतर क्वाड्रॅटिक इक्वेशन येणार, ठीक आहे, नाहीतर काय येणार, नंबर सिरीज येणार. ओके, म्हणजे या दोन्ही पैकी एक कुठला तरी चॅप्टर मिस होणार, या दोन्ही पैकी कुठला तरी एक चॅप्टर येणार. 5 मार्कला एकतर क्वाड्रॅटिक इक्वेशन येईल किंवा 5 मार्कला नंबर सिरीज येईल. ओके, तर त्यापैकी कालच्या पेपरला काय आलेलं, नंबर सिरीज आलेली. ओके, चला बघा सुरू करूया पहिल्या क्वेश्चन पासून. नंबर सिरीजचा पहिला क्वेश्चन आहे. बघा काय म्हटलंय नंबर सिरीज मध्ये, व्हॉट इज द व्हॅल्यू शुड कम इन अ प्लेस ऑफ अ क्वेश्चन मार्क इन द फॉलोइंग नंबर सिरीज. ओके, नंबर सिरीज आहे पहिली नंबर सिरीज, ठीक आहे. या प्रकारची नंबर सिरीज दिसते तुम्हाला. त्याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला की इथं एक नंबर वाढलेला दिसतोय, ठीक आहे, इथं कमी झालेली दिसतात आहे, इथं वाढलेली दिसतात आहे, इथं कमी झालेली दिसत आहे. ऑब्विसली इथं काय झालेले असणार आहेत, वाढलेले असणार आहेत. मग कितीने वाढलेले असणार आहेत ते बघूया आपण. कितीनं वाढलेले असणार आहेत ते बघूया. चला पॅटर्न बघा बरं. बघा इथं हे किती येतो 49, इथं 58. कितीची वाढ झालेली दिसते तुम्हाला, 9 ची वाढ झालेली दिसते. इथं बघा 58, इथं 33. कितीने कमी झाले तो, 25 ने कमी झालेत, बरोबर. इकडे बघा 33 हे 82. कितीने वाढलेले दिसत आहे, इथं 49 न वाढलेली दिसत आहे. इथं 81 न कमी झालेली दिसत आहे. ऑब्झर्व करा इथं हे काय आहे, 3 स्क्वेअर आहे, म्हणजे 3 स्क्वेअर वाढले, 5 स्क्वेअर कमी झाले, 7 स्क्वेअर वाढले, 9 स्क्वेअर कमी झाले, म्हणजे इथं काय होतील 11 स्क्वेअर, म्हणजे काय होतील 122, काय सॉरी 121 काय होतील, प्लस होतील. मग 1 मध्ये 121 ऍड केले किती आला आन्सर, 122, ऑप्शन सी. ओके, बघा समजलंय का. बघा इथं पॅटर्न काय तयार होतोय, आपण जर का इथं व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर इथं 2 नंतर 7 आहे, 7 नंतर क्वेश्चन मार्क आहे, क्वेश्चन नंतर मार्क नंतर इथं काय 146 आहे, नंतर 877 आहे. तुम्हाला याच्यावरनं तर आरामात लक्षात येईल की हा पॅटर्न काय आहे की मल्टिप्लिकेशनचा पॅटर्न. ओके, मग मी काय करतो, इथं हे बघा इथं 14 म्हणतो, कन्सिडर करतो. 14 6 जा किती येतो तो 84, म्हणजे 877 च्या आसपास जातील. मग मी काय करतो 146 इंटू 6 करतो, 6 6 जा 36, 6 4 जा 24 प्लस हे किती 7, 27, आणि हे 6 1 जा 6 प्लस हे किती आले 876, म्हणजे मल्टिप्लाय बाय 6 प्लस 1. इथं काय दिसत आहे तुम्हाला, मल्टिप्लाय बाय 3 प्लस 1. ऑब्विसली मग इथं काय असतील, मल्टिप्लाय बाय 4 प्लस 1, मल्टिप्लाय बाय 5 प्लस 1, मल्टिप्लाय बाय 6 प्लस 1. पॅटर्न तर लक्षात आला.
मग मल्टिप्लाय बाय 4 प्लस 1 म्हणजे किती हो 7 इंटू 4 किती 28 प्लस 1 29. सो ऑप्शन बी 29. ऑप्शन बी 29. गॉट इट. काय हो इथं इथं +2. इथं ऑब्झर्व करा व्यवस्थित की जास्त काही नंबर वाढलेले दिसत नाहीत हे बरोबर. हे जे नंबर आहेत ते जास्त काय वाढलेले दिसत नाहीत. इथं +2 झालेले आहेत. इथं किती येतो +3. इथं किती आहेत +5. इथं इथं एक मिनिट 2 नंतर 3 आला 3 नंतर डायरेक्ट 5 आला. काय पॅटर्न आहे हा 2 हा कसला नंबर आहे प्राईम नंबर आहे. 3 हा कसला नंबर आहे प्राईम नंबर आहे. 5 प्राईम नंबर आहे बरोबर ना. म्हणजे याच्यामध्ये 1 चा फरक आहे याच्यामध्ये 4 चा फरक आहे सॉरी 2 चा फरक आहे. हे असं काही करू नका. प्राईमचा डिफरन्स आहे म्हणजे इथं किती असणार आहे 7 असणार आहे बरोबर. आणि इथं किती असणार 9 असणार इथं किती असणार आहे 11 असणार आहे. चेक करूया जस्ट चेक करूया आणि नंतर 29 प्लस 7 29 प्लस 7 किती हो 36 आणि 36 प्लस 11 47 येतात आहे की नाही. याचा अर्थ आपला पॅटर्न बरोबर आहे. इथे काय पाहिजे इथे काय पाहिजे 36 29 प्लस 7 36 ऑप्शन ए. ऑप्शन ए काय म्हटलेलं इथं इथं किती येतो इथं हे 4 टाइम्स दिसतात आहे. ओके हे काय दिसतात आहे 4 टाइम्स दिसतात आहे. इथं हे 3 टाइम आहेत का हो बघा बरं म्हणजे 4 टाइम नंतर इथं कमी झालेले दिसतात आहे ना. 4 टाइम तर नसणार कारण का 14 टू 4 किती हो 160 किती 160 आणि वरचे 3 इंटू 4 8 इंटू 4 32 म्हणजे याच्यामध्ये 32 ऍड म्हणजे 192 असणार. 4 टाइम जर का केले तर 4 टाइम जर का केले तर 192 असणार आहे. आणि 3 टाइम केले तर 3 टाइम केले तर 144. मग हे 3 टाइम पण नाहीत आणि 4 टाइम पण नाहीत मग आहेत किती टाइम्स आहे बघूया 3.5 टाइम्स करून बघूया. ठीक आहे 3.5 टाइम्स करून बघूया. जर का हा पॅटर्न लागला तर मग पुढे बघूया कारण हे 4 टाइम्स पण नाहीयेत बरोबर आणि हे 3 टाइम्स पण नाहीत. याचा अर्थ हे दोन्ही पॅटर्न लागत नाही म्हणजे जर का 4चाच पॅटर्न कंटिन्यू करायचं म्हटलं बरं 4चा पॅटर्न कंटिन्यू तर इथं पण तसं दिसत नाही. 12 4 64 म्हणजे 64,000च्या पुढं सॉरी 4800च्या पुढं काय पाहिजे आन्सर पाहिजे इथं 2520 आहे. म्हणजे इथं काय करूया आपण 3.5 ने मल्टिप्लाय करूया. ओके बघा हा हे किती 5 जा 40 4 5 जा 20 हे 44 प्लस 4 48 हे किती आले 168 येतात आहे. म्हणजे काय होतात याचे किती टाइम्स होतात आहे 3.5 टाइम्स होतात आहे. याचा अर्थ इथं काय होणार हो मल्टिप्लाय बाय 3 इथं काय येणार हो मल्टिप्लाय बाय 2.5 इथं मल्टिप्लाय बाय 2 सॉरी 3.5 3 त्यानंतर 2.5 2 ओके. इथं काय झालं 168 मल्टिप्लाय बाय 3 किती आले 504 504 ऑप्शन डी. ओके इथे किती आले 504 ऑप्शन डी. कारण पॅटर्न काय लागतंय 4 मल्टिप्लाय बाय 4 मल्टिप्लाय बाय 3.5 मल्टिप्लाय बाय 2 3 2.5 2 याच्या पुढे असतं तर 1.5 त्याच्या पुढे असतं तर 1 या पद्धतीने पॅटर्न कंटिन्यू होतोय. ओके चला पुढे बघूया बघा पुढचा क्वेश्चन
काय हो बघूया, याच्यात फरक बघूया आधी. याच्यात फरक बघूया. याच्यात फरक कितीचा आहे हो? 15चा फरक आहे. इथं कितीचा फरक आहे हो? 20चा फरक आहे. इथं कितीचा फरक आहे हो? 25. म्हणजे हे प्लस होत चाललेत बरं का, हे प्लस होत चाललेत इथे. मग हा 15चा फरक आहे, इथं 20चा फरक आहे, इथं 25चा फरक आहे. म्हटल्यानंतर इथं कितीचा फरक असणार हो? 30चा फरक असणार. म्हणजे 71 प्लस 30 किती असणार हो? 101. ऑप्शन सी 101. ओके. बघा काय व्हॉट इज द व्हॅल्यू शुड कम इन अ प्लेस ऑफ अ क्वेश्चन मार्क इन द फॉलोइंग क्वेश्चन्स. आणि क्वेश्चन कशाचा आहे? सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन आहे. ओके. सिंपल क्वेश्चन आहे, तुम्ही अगदी स्क्रीनवर सुद्धा सॉल्व्ह करू शकता. ओके. इथं किती हो? हे 4 टाइम्स बरोबर. हे 4 टाइम्स आले, 40 आले. इथं क्लिअर झालं हे. आता याचे 65%, याचे 1% किती? 0.8. आणि 65%, 65 इंटू 0.8 हे किती आले हो? 52. याचे 20% जरी काढले असते, हे बघा तुम्ही दोन पद्धतीने हे काढू शकता. 65% ऑफ 80 इज नथिंग बट 80% ऑफ 65 असंही बरं का चालतं. बरोबर. म्हणजे याचे 20% मायनस जरी केले, 20% याचे किती हो? 6.5 10% आणि 6.5 10% म्हणजे 13 आले 20%. बरोबर. याच्यातून 13 मायनस करा, किती आले? 52. ऑब्विसली इथे किती येणार हो? 52. म्हणजे 40 प्लस 52 इज इक्वल टू किती आले? हे 92. आणि याला इकडे घेऊन या, डिवायडेड बाय 23 येतील. क्वेश्चन मार्क इज इक्वल टू हे किती आले हो? ऑब्विसली 4. ऑप्शन ए. कळतंय का मी काय म्हणतोय? इथं तुम्ही इथं 4 4 जा 14 4 जा 56. इथं किती हो? याला 65% तुम्हाला जमत नसतील ना, तर 65% ऑफ 80 इज नथिंग बट 80% ऑफ 65. ओके. जे इझी असतं ते पर्सेंटेज काढा. बर, याचे 20% मी काढले. किती काढले? 20%. 13. याच्यातनं फक्त 13 मायनस करा. याच्यातून 13 मायनस केले किती आले हो? 52. कुठल्याही कॅल्क्युलेशनची गरज नाही. 40 प्लस 52 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क इंटू 23. याचा आन्सर आलं 92. आणि 92 ला जर का 23 ने मल्टिप्लाय डिवाइड केलं तर आन्सर किती येतं? 4. सो क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 4. ऑप्शन ए. चला बघा समजलंय का? इथं बघा, इथं काय दिसतंय तुम्हाला? इथं 6 दिसतंय, याच्यामध्ये 6 आहे आणि यात दोन्ही मल्टिप्लिकेशन मध्ये 6 आहे. मग मी 6 काय घेतो? कॉमन घेतो. 6 कॉमन घेतले तर इथं काय भेटतील मला? 16.5 प्लस इथं जर का 6 कॉमन घेतले तर इथं उरले 3. इथं झाले किती? 45. मायनस इकडून जर का 6 इकडून 3 कॉमन घेतले आणि इकडून हे 2 कॉमन घेतले तर हे किती झाले हो? 33 झाले. बरोबर. मग याला 45 मधनं 33 गेले, किती उरले? 12. ओके. 12 प्लस हे किती आले? 28.5 इंटू 6. बस एवढंच करा. हे किती आले? 30, 51 आणि हे किती आले? 70. 171. ऑप्शन सी. 171 ऑप्शन सी. एक गुणाकार फक्त करायचा आहे. प्रत्येक वेळी गुणाकार करण्याच्या याच्यात पडू नका. शक्यतो 6 कॉमन घ्या, ते जास्त इझी जाईल. ओके. चला बघा पुढं. बघा काय म्हटलेलं आहे पुढचा क्वेश्चन हो? 12 इंटू क्वेश्चन मार्क इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1296 इंटू 9 प्लस 29 इंटू 12. ओके. इथं बघा, इथून जर का मी 12 कॉमन घेतले, इथं हे 12x, हे हा कशाचा स्क्वेअर आहे? 36 चा स्क्वेअर आहे. ओके. मग इथून 12 कॉमन घेतले, 36 च्या स्क्वेअर मधून म्हणजे 36 येणार ना आन्सर. त्याचा स्क्वेअर रूट ऑफ
स्क्वेअर रूट ऑफ 1296 आन्सर किती येणार 36 येणार. इथून 12 जर का मी कॉमन घेतले तर इथं किती उरतील 3 उरतील आणि इथं किती 9 म्हणजे किती आले हे 27 प्लस इथून 12 कॉमन घेतले तर इथं किती उरतील 12 29 12 गेट कॅन्सल. सो एक्स आन्सर किती आलं या दोघांची ऍडिशन. ठीक आहे किती आले 56 जस्ट वन स्टेप 56 12 कॉमन घेतल्यामुळं हे जास्त इझी गेलं. ठीक आहे नाहीतर हे 29 गुणिले 12 ठीक आहे किंवा हे 36 गुणिले 9 हे असं करत बसलात तर ते जास्त कॉम्प्लिकेटेड होत राहील. ओके शेवटी भले आन्सर तेवढंच आहे ना परत त्याला 12 न डिवाइड करा बरोबर आलेल्या आन्सरला ऍड करा नंतर 12 न डिवाइड करा. कॉम्प्लिकेशन्स वाढत जाणार आहे. कॉम्प्लिकेशन्स कमी करायचे असतील तर कॉमन घ्या. चला पुढचा क्वेश्चन बघा. ओके try to solve in 30 seconds or less than 30 seconds. बघा काय म्हटलेलं हो 414 हे बघा ज्यावेळी स्क्रीनवरनं तुम्ही पेपरवर क्वेश्चन घेणार ना त्यावेळी एक स्टेप पुढची लिहा. ठीक आहे 414 डिवायडेड बाय 23 प्लस 418 डिवायडेड बाय 19 प्लस एक्स इज इक्वल टू याचा आन्सरच करून लिहा ना. इथं किती हो 1 1 म्हणजे किती हो 1 और 9 शेवटचे 2 सोडून दिले बरोबर. 36 7 कशाला क्रॉस करून जातोय 6 ला बरोबर आणि 6 7 जा 42 म्हणजे काय येणार हो 1 लहान नंबर घेणार म्हणजे इथं किती आले 61 आले बरोबर. हा 23 जा 23 1 जा किती आले 23 41 मायनस 23 किती आले 18 184 ओके आणि 23 8 जा 184 ओके. हा 39 2 जा किती 38 उरले 3 2 जा किती आले हे यांची ऍडिशन डायरेक्टली हा यांची ऍडिशन किती आली 40. याला काय करा 40 प्लस एक्स आहे ना याला इकडे घेऊन चला. एक्सचा आन्सर किती आलं 40 61 मायनस 40 किती आले 21 ऑप्शन बी 21. ओके शक्यतो कॅल्क्युलेशन करत असताना कॉन्सन्ट्रेशन असू द्या. बघा जरा इथं तुम्हाला मल्टिप्लिकेशनचा असोसिएटिव्ह लॉ माहिती पाहिजे. असोसिएटिव्ह लॉ ए इंटू बी इंटू सी या दोन्हीचं असोसिएशन केलं आणि आन्सर काढलं किंवा ए इंटू बी इंटू सी या दोन्हीचं असोसिएशन केलं आणि आन्सर काढलं तरी आन्सर सेमच येतं. याचा अर्थ मल्टिप्लिकेशनला ब्रॅकेटचा काहीही फरक पडत नाही. म्हणजे 2 इंटू 3 इंटू 4 ओके हे केलं 6 6 4 जा 24 किंवा 2 इंटू 3 इंटू 4 3 4 जा 12 12 2 जा 24 दोन्हीचं आन्सर काय आलं तेच आलं. म्हणजे इथं एक लक्षात घ्या इथं मल्टिप्लिकेशन आहे बऱ्यापैकी मल्टिप्लिकेशन आहे आणि इथं काय हो इथं डिव्हिजन आहे आणि ब्रॅकेट आहे. तर या सगळ्याला काय करा मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये लिहा जसं की 3/7 मल्टिप्लाय बाय 91 अपॉन 144 म्हणजे 12 ओके स्क्वेअर रूट ऑफ 144 म्हणजे 12 आणि इंटू त्याच्यामुळे कुठेही ब्रॅकेट टाकण्याची गरज नाही. मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये एकदा तुम्ही लिहिलं की ब्रॅकेट टाकण्याची गरज नाही. हा हे किती आले 7 1 जा 7 3 जा 21 33 हे किती आले 52 इंटू 3 5 3 15 आणि वरचे 6 156 ओके किती आले 156 5 3 15 150 नाही का आणि वरचे 6 156 बरोबर. चला बघा पुढचा क्वेश्चन. ओके इथं बघा 40% जे आहे त्याला मी फ्रॅक्शन मध्ये लिहिलं. फ्रॅक्शन मध्ये त्याचा आन्सर किती आहे हो
2/5. 2/5 ऑफ 125 प्लस याचा आन्सर किती हो 7/10 ऑफ 110. 0 0 गेट कॅन्सल. हे किती आले हो 25. 2 जा 50 आणि हे किती आले 77. हे किती आले हो 127. ऑप्शन ई. एकदम इझी कॅल्क्युलेशन आहे. याला 30 सेकंड नव्हे 10 सेकंड सुद्धा खूप आहेत. इथे काय म्हटलेलं हो 57% of 8/19 into 5/13 into 650. Okay, 57 upon 100, 8 upon 19, 5 upon 13, 650. हे किती हो हे आले 50. हे 51 जा हे 52. हे किती आले 19 3 जा हे 2 4 जा किती आले 5 4 जा 20. 20 into 3 60. ऑप्शन सी 60. ओके इझी कॅल्क्युलेशन आहे खूपच. बघा पुढचा क्वेश्चन. फक्त मल्टिप्लिकेशनच्या स्वरूपात लिहायचं आणि मल्टिप्लिकेशन करायचे. जे कट होतात ते कट होऊ द्यायचे. चला पुन्हा एकदा तसंच आहे. मल्टिप्लिकेशनच्या स्वरूपात लिहा. हे सुद्धा तुम्हाला जास्त ते इझी जाईल. ओके चला काय म्हटलेलं इथं बघा x अपॉन 18 बरोबर मल्टिप्लाय बाय 13 अपॉन 221 इज इक्वल टू 1156 कशाचा स्क्वेअर आहे हो 34 चा स्क्वेअर आहे बरोबर डिवायडेड बाय x. ओके मग इथं हा चला हे इकडे येऊ द्या x इंटू एक्स काय आले एक्स स्क्वेअर. हा 34 इंटू 18 इंटू 221 डिवायडेड बाय 13 13 1 जा 13 13 1 जा 13 13 7. ओके म्हणजे इथं मी हे जे 34 लिहिलेले आहेत ठीक आहे हे जे 34 लिहिलेले आहेत त्याला मी 2 इंटू 17 करतो इंटू हे 18 इंटू 17. सो एक्स स्क्वेअर इज इक्वल टू याचे आणि याचं मल्टिप्लिकेशन किती आलं 36 इंटू 17 इंटू 17 म्हणजे एक्स इज इक्वल टू काय येईल 36 चा स्क्वेअर रूट 6 इंटू या 17 इंटू 17 म्हणजे 17 स्क्वेअर ना 17 स्क्वेअरचा स्क्वेअर रूट 17. सो एक्स इज इक्वल टू 102. मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलंय की जर का तुम्हाला एखाद्याचं स्क्वेअर रूट काढायचं असेल आणि ते मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये असेल तर तुम्ही स्प्लिट करा. ठीक आहे स्प्लिट करा. तुम्हाला 34 इंटू 18 इंटू 17 माहिती आहेत. ओके तर यांचं मल्टिप्लिकेशन करत बसू नका याला अजून स्प्लिट करा. ठीक आहे जेवढं तुम्ही स्प्लिट कराल तेवढं ते उपयोगाचं होईल. इथं 2 इंटू 17 इंटू 18 इंटू 17 आता 17 काय आला 17 स्क्वेअर आणि 18 इंटू 2 36 काय आला 6 स्क्वेअर म्हणजे तुम्हाला जास्त लवकर स्क्वेअर रूट काढता येईल. हे जर का मल्टिप्लिकेशन तुम्ही करत बसला तर कदाचित तुम्हाला मल्टिप्लिकेशन तर करावंच लागेल त्याला वेळ लागेलच आणि स्क्वेअर रूट काढायला अजून वेगळा वेळ म्हणजे आपला बराच एक 2 ते 3 क्वेश्चनचा टाइम या एकाच क्वेश्चन मध्ये निघून जाईल जर का तुम्ही याला स्प्लिट केलं नाही तर. लक्षात ठेवा स्प्लिट करायला शिका कॉमन घ्यायला शिका स्प्लिट करायला शिका मल्टिप्लिकेशनच्या फॉर्मॅटमध्ये आणायला शिका कॅल्क्युलेशन्स जास्त इझी जातील. ओके चला पुढचा क्वेश्चन बघा. इथं काय आहे बघा हे 216 रेस टू 13 आहे बरं का हे इथं जे दिसतंय ते रेस टू आहे इंटू 36 रेस टू 5 आहे हे 6 रेस टू क्वेश्चन मार्क आणि 6 रेस टू 9 आहे. बघा आता इथं क्वेश्चन मार्क कुठे हो 6 च्या वर आहे बरोबर ना मग सगळे मी 6 च्या फॉर्मॅट मध्ये आणतो ना इथं हे काय हो 6 क्यूब रेस टू 13 इंटू 6 स्क्वेअर रेस टू 5
इज इक्वल टू, किंवा इथं हे मल्टिप्लाय इकडे गेल्यानंतर काय होतील डिवाइड 6⁻9 इज इक्वल टू 6⁻? ओके. हा, इथं हे सगळे 6च्या रेस पॉवर मध्ये लिहिले. इथे बघा हे किती आले, मग हे 39 बरोबर. इथं मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे इथं प्लस होणार, हे किती येणार 10. इथं डिव्हिजन आहे इथं म्हणजे मायनस येणार, हे येणार 9. 6⁻? हे करा ना आधी, हे करा आधी. हे किती आले 1 आले, आणि याच्यामध्ये 1 फक्त ऍड करा. 6 काय आले 40 इज इक्वल टू 6 सो क्वेश्चन मार्क इज इक्वल टू काय हो, बेस सेम आहे तर इंडेक्स पण काय असणार आहे, सेम असणार आहे का, कारण इक्वल टू साइन आहे दोघांच्या मध्ये. म्हणजे क्वेश्चन मार्कचं आन्सर किती आलं 40. ऑप्शन सी 40. ओके. चला बघा पुढचा क्वेश्चन. इथं 15 into 35 plus 55% of 120 minus 12 into 18 is equal to question mark. इथं एक लक्ष द्या जरा, इथं 55% काढण्यापेक्षा मी काय काढीन 120% काढीन. कितीचे 55 चे 120% ऑफ 55. बरं 100% किती असतात स्वतः 55. 20% किती असणार आहे तो, हे बघा 10% आहेत 5.5. 20% असणार आहेत 11. मग याच्यामध्ये फक्त 11 ऍड करा, किती आले हो 66. संपलं. 55% ऑफ 120 किती असतात 66 असतात. ओके. किंवा असंही केलं तरी चालेल की याचे 50% किती असतात 60 आणि 5% किती येतो 5% 6 आहेत, याच्यामध्ये 66 ऍड करा. 60 मध्ये 6 ऍड करा 66 आले. दोन्ही पद्धतीनं आन्सर काय येणार आहे तेच येणार आहे. ओके. स्प्लिट करा, लक्षात घ्या. एकदम काढण्यापेक्षा 55% एकदम काढू नका, ठीक आहे. 50% आधी काढा आणि नंतर 5% काढा आणि त्यांची ऍडिशन घ्या, काही बिघडत नाही. उलट कॅल्क्युलेशन जास्त इझी आणि तोंडी येतं, ठीक आहे. हे मल्टिप्लिकेशन करूया. हे किती आले 15 5 75. ओके. 15 3 45 प्लस 52. ओके. आणि हे एक मल्टिप्लिकेशन करा. बरं आता हे किती आले 66, ते ऍड केले, ठीक आहे. हे आताच काढलेले आपण, याचा आन्सर किती आलं 66, ते ऍड करूया. हे किती आले 591 आणि यांचं मल्टिप्लिकेशन 18 into 12. हा 216, ठीक आहे. हे किती आले 5, इथं किती आले 7 आणि हे किती 3. 375. 375 ऑप्शन ई. 375 ऑप्शन ई. काय नाही 3 गुणाकार आणि 3 गुणाकार नाही, हा गुणाकार आपण केलाच नाही. हे दोन गुणाकार आणि 1 बेरीज वजाबाकी असं कॅल्क्युलेशन आपल्याला केलं पाहिजे. ओके. चला पुढचा क्वेश्चन बघा. ओके. बार ग्राफ आहे. बार ग्राफ आहे, DI वरचा क्वेश्चन आहे. 16 ते 20 क्वेश्चन याच्यावरचे आहेत. टायटल वाचा, पहिली गोष्ट टायटल वाचा, समजून घ्या काय दिलेलं आहे, ठीक आहे. मग काय काढायला लागेल, नंबर ऑफ फ्लॅट्स दिलेले आहेत, नंबर ऑफ फ्लॅट्स अनऑक्युपाइड दिलेले आहेत, बरोबर. काय करावं लागेल जरा ऑब्झर्व करा ग्राफला, थोडा वेळ ऑब्झर्व केल्याशिवाय तुम्हाला 1-2 सेकंद तरी त्याला ऑब्झर्व केल्याशिवाय तुम्हाला ते लक्ष देणार नाही. बघा काय म्हटलेलं इथं, स्टडी द फॉलोइंग इन्फॉर्मेशन केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स गिवन बिलो. टायटल हे आहे, हे टायटल व्यवस्थित वाचा. द गिवन बार ग्राफ shows the total number of flats and number of unoccupied flats in 5 different buildings. A, B, C, D, E अशा 5 बिल्डिंग आहेत. त्या 5 बिल्डिंग मध्ये किती फ्लॅट्स आहेत ते दिलेलं आहे आणि अनऑक्युपाइड फ्लॅट्स दिलेले आहेत. म्हणजे हे जर का टोटल असतील, हे जर का टोटल असतील आणि हे जर का अनऑक्युपाइड असतील तर यांच्यामधला जो डिफरन्स आहे, फॉर एक्झाम्पल एच्या बाबतीत बोलूया आपण, हे 1000 काय आहे तो टोटल आहेत, हे 800 काय आहेत अनऑक्युपाइड आहेत, म्हणजे 200 काय असतील ऑक्युपाइड असतील, ठीक आहे. हे 200 काय असतील
ऑक्युपाइड असतील. ओके, या पद्धतीनं या ग्राफचं मिनिंग आहे. पहिला क्वेश्चन बघूया आपण. काय हो, इफ द नंबर ऑफ पर्सन इन ईच ऑक्युपाइड फ्लॅट इन अ बिल्डिंग ए अँड बी इज 3 and 2 रिस्पेक्टिव्हली. म्हणजे ए बिल्डिंग मध्ये किती लोक राहतात एका फ्लॅट मध्ये? 2 लोक राहतात. आणि बी बिल्डिंग मध्ये एका फ्लॅट मध्ये 3 लोक राहतात. फाइंड द टोटल नंबर ऑफ पर्सन इन अ बिल्डिंग ए अँड बी. मग ए आणि बी मध्ये टोटल पर्सन्स किती राहतात असं विचारलेलं आहे. बरं, मला सांगा, अनऑक्युपाइड याच्यामध्ये लोक राहतील का? ऑब्व्हियसली नाही राहणार. ऑक्युपाइड फ्लॅट्स मध्येच लोक राहणार आहेत. मग ए मध्ये ऑक्युपाइड किती आहेत? हे 1000 टोटल आहेत, 800 अनऑक्युपाइड आहेत. मग किती? 200 फ्लॅट्स काय असतील? ऑक्युपाइड फ्लॅट्स किती असतील? 200. मग 200 फ्लॅट्स आहेत, एका फ्लॅट मध्ये 2 लोक राहतात. म्हणजे त्या ए बिल्डिंग मध्ये किती लोक राहतील? 400 लोक राहतील. बी बिल्डिंग मध्ये फ्लॅट्स आहेत टोटल 1200. त्यापैकी अनऑक्युपाइड आहेत 880. किती? 880. बरोबर ना? हा, बरोबर आहे की 20. अरे एक मिनिट, हे किती आहेत? या दोघांच्यातला फरक किती आहे? 200 आहे. आणि इथं इथं बघा, यांच्यातलं एका लाईनचं हे काढूया आपण. एका लाईनची किंमत काढूया. एका लाईनची किंमत किती असणार आहे? 1 2 3 4 आणि 5 लाईन्स आहेत. आणि याच्यात कितीचा डिफरन्स आहे? 200चा डिफरन्स आहे. म्हणजे एका लाईनची संख्या 50 असणार आहे. 50 एका लाईनची संख्या. या एका लाईनची संख्या किती आहे हो? 50 फ्लॅट्स. म्हणजे मी असं म्हणतो 1 लाईन. ओके, ए ची व्हॅल्यू 3 आहे नाही का? ओके, ए ची व्हॅल्यू 3 आहे, मी 2 घेतली. हे किती आहे? 600 आले. ए मध्ये, ए फ्लॅट मध्ये किती लोक राहतात आहे? मग ए बिल्डिंग मध्ये किती लोक राहतात आहे? 600 लोक राहतात आहे. 1 लाईन ची व्हॅल्यू किती आहे हो? 50 फ्लॅट्स. 50 फ्लॅट्स अशी व्हॅल्यू आहे 1 लाईनची. ओके, बी. मग मला एक सांगा, इथं किती लोक आहेत? हे 200 आणि इथली 50, म्हणजे 250 लोक कुठले येतो? बी बिल्डिंग मध्ये राहतात. आणि 250 फ्लॅट्स आहेत, ऑक्युपाइड फ्लॅट्स आहेत 250. आणि किती हो? इंटू 2 किती आले? हे 500. टोटल किती आले हो? 1100 लोक ए प्लस बी बिल्डिंग मध्ये राहतील. ए प्लस बी बिल्डिंग मध्ये राहणाऱ्यांची संख्या किती असणार आहे? 1100 असणार आहे. 1100 असणार आहे. बघा, समजलंय का? एका लाईनची व्हॅल्यू काढणं खूप महत्वाचं आहे, त्याशिवाय कळणार नाही. एक मिनिट हा. इथं एका लाईनची, इथं या दोघांच्या गॅप मध्ये कितीचं अंतर आहे? इथं 1600 1400. कितीचं अंतर आहे? 200चं अंतर आहे. बरोबर. त्याला मी जर का कितीने डिवाइड केलं? 5 ने डिवाइड केलं. कारण हे बघा, 1 2 3 4 आणि 5 लाईन्स आहेत. म्हणजे याला काय केलं मी? 5 ने डिवाइड केलं तर किती आन्सर येतं? 40 आन्सर येतं. याचा अर्थ एका लाईनची व्हॅल्यू किती आहे हो? 40 फ्लॅट्स आहे. मग हे किती येतील हो? हे काय येतील? हे 200 आणि इथले हे 40, म्हणजे 240 फ्लॅट्स असतील. 240 फ्लॅट्स असतील. मग हे किती आले? 480. किती आले? 480. मग हे किती येतील हो? 1080. 1080. याचा आन्सर किती येईल? 1080. ऑप्शन डी, नॉट अ ई. ऍक्च्युली इथं 1 लाईनची किंमत 50 फ्लॅट्स नसून काय आहे हो? 40 फ्लॅट्स आहे. ठीक आहे, किती आहेत? 40 फ्लॅट्स आहेत. 1 लाईन इज इक्वल टू. ओके, सो इथं हे 200 आणि हे 40, म्हणजे किती आले टोटल फ्लॅट्स? किती आले? ऑक्युपाइड किती आले? 240 फ्लॅट्स आले. इथले किती आले? हे 200 आले. ओके, चला बघा पुढचा क्वेश्चन. काय म्हटलेलं आहे पुढच्या क्वेश्चन मध्ये? what is the difference between number of occupied flats in a building C and D together and the total number of flats in a building B? ओके, डिफरन्स विचारलेला आहे. सी आणि डी ऑक्युपाइड अँड टोटल नंबर ऑफ बी. बर, बी मध्ये टोटल फ्लॅट्स किती येतो?
बी मध्ये टोटल फ्लॅट्स आहेत 1200. ओके. आणि ऑक्युपाइड सी किती आहेत बघूया. हे बघा, हे टोटल, हे अनऑक्युपाइड, म्हणजे यांच्यातला दोघांतला फरक हा 200 आणि हा 40 40 80 280. आणि डी ऑक्युपाइड बघा, इथं कितीचा फरक आहे. हे 200 आणि हे 200 किती 400. ऑक्युपाइड डी इज इक्वल टू किती हो 400. दोघांची ऍडिशन किती आली हो 680. ओके. मग यांच्या दोघांच्यातला फरक किती आला हो, या 1200 आणि 680 मधला फरक किती हो 520. ऑप्शन ए 520. What is the difference between number of occupied flats in a C and D together and total number of flats in a building B असं म्हटलेलं आहे. ओके. चला बघा काय म्हटलेलं इथं. द नंबर ऑफ unoccupied flat in a building D is what percent of the total number of flats in a building E and D together. Unoccupied in a D. कुठे आहे D इथं. अनऑक्युपाइड किती आहे तो 1200. अनऑक्युपाइड D किती आहेत 1200 आहेत. इज व्हॉट पर्सेंट ऑफ टोटल नंबर ऑफ फ्लॅट्स इन अ बिल्डिंग ए अँड डी टुगेदर. मग ए मध्ये किती आहेत टोटल बघा, इथं 1000 आहेत. आणि बी मध्ये टोटल सॉरी ई मध्ये टोटल किती येतो 800 आहेत. म्हणजे टोटल किती झाले अनऑक्युपाइड सॉरी टोटल ए अँड ई टुगेदर किती आले हो हे 1800. बरोबर. मग काय आहे तो हे सरळ आहे. रिक्वायर्ड पर्सेंटेज बघा काय म्हटलेलं आहे इज व्हॉट पर्सेंट ऑफ, म्हणजे एक्स इज व्हॉट पर्सेंट ऑफ वाय. याला एक्स म्हटलं इज व्हॉट पर्सेंट ऑफ याला वाय म्हटलं. बरोबर. मग काय हो 1200 डिवायडेड बाय 1800 इंटू 100 हे किती आले हो 2 गेट कॅन्सल 0 गेट कॅन्सल. हे किती आले 6 2 जा 6 3 जा आणि 2/3 इज नथिंग बट 66.67%. 66.67%. Actually 66 2/3% is the accurate answer. Okay. म्हणजेच याचा अर्थ काय होतो 66.67%. ओके. चल बघा पुढचा क्वेश्चन. ओके लास्ट क्वेश्चन आहे या डीआय मधला. काय म्हटलेलं बघा क्वेश्चन मध्ये व्यवस्थित आणि सोडवा. बघा इथे काय म्हटलेलं आहे द नंबर ऑफ occupied flats in a building F is 40% more म्हणजे 140 more than that of A. That of A means occupied in A. Occupied in A. That of चा अर्थ होतो A मधले पण occupiedच घ्या. ओके. चला पुढे काय म्हटलेलं अँड द टोटल नंबर ऑफ flats in a building F, total number of flats building F is 120% more म्हणजे 220 upon 100. का बरं 120% मोर म्हटलंय 40% मोरला मी कसं 140 घेतलं तसं 120% मोरला मी काय घेणार 220 घेणार. मोर दॅन द टोटल नंबर ऑफ ऑक्युपाइड फ्लॅट्स इन अ बिल्डिंग सी. ऑक्युपाइड इन अ सी बर का. याचं कंपॅरिझन कोणाबरोबर घेतलंय ऑक्युपाइड इन अ सी बरोबर घेतलंय टोटलचं कंपॅरिझन. ओके. बघा हे बघूया आधी. हे किती 140 अपॉन 100 इंटू किंवा 14/10 आणि ऑक्युपाइड ए किती आहेत बघा बरं. हे किती येतो हे बघा ऑक्युपाइड ए किती येतो 200 आहेत. हे किती आले 200 0 गेट कॅन्सल. हे किती आले 280 आले की नाही. हा आता हे किती आले टोटल एफ मधले टोटल किती आहेत बघूया. ऑक्युपाइड सी किती आहेत बघा बरं आधी. ऑक्युपाइड सी किती आहेत हे 200 आणि हे 40 म्हणजे 240 आहेत. 220 डिवायडेड बाय 100 इंटू 240 0 गेट कॅन्सल 24 इंटू 22 हे किती आले 88 44 प्लस 8 52 520 सॉरी हे किती आले 528. ओके.
आता विचारलंय काय तुम्हाला, फाइंड द टोटल नंबर ऑफ अनऑक्युपाइड. हे बघा, टोटल मायनस ऑक्युपाइड काय असतील, अनऑक्युपाइड असतील, बरोबर. मग टोटल किती आहेत, टोटल एफ मायनस ऑक्युपाइड एफ इज इक्वल टू अनऑक्युपाइड एफ, म्हणजे काय हो, 528 मायनस 280 इज इक्वल टू अनऑक्युपाइड एफ. किती आले हे 8, हे किती आले 4 आणि हे 248. सॉरी, एक मिनिट, किती आलं हे 528, हे 280. थोडस इथं ऑब्झर्व करा, इथं किती येतो, हे 40 प्लस 40 आहेत ना, एका लाईनची व्हॅल्यू 40 आहे, पण इथं 2 लाईन आहेत ना, म्हणजे इथं किती असणार हो, टोटल सी चे किती असणार, 280 असणार आहेत, 280 असणार आहे. त्यामुळे 0 0 गेट कॅन्सल, त्यामुळे इथं काय येईल, 28 इंटू 22 येणार, 28 इंटू 22 येणार. ओके, हा, म्हणजे इथं काय चेंज होणार, हे चेंज होणार. ओके, हा, म्हणजे काय येतील, टोटल एफ मायनस ऑक्युपाइड एफ इज इक्वल टू, हा, इथं 528 येणार नाहीत, आता 20 असं करूया ना आपण, 22 इंटू, ओके, हा, हे किती आले 56, हे 56 प्लस 5 61, हे किती आले 616. ओके, 616 मायनस, म्हणजे इथं आले 616 मायनस हे किती 280. ओके, म्हणजे आन्सर किती येणार हो, ओके, आन्सर किती येते 336. ओके, इथं ऑप्शन मध्ये नाही, ऑप्शन चुकले असतील कदाचित, एवढं लक्ष नका देऊ. ठीक आहे, ऑप्शनचा काही विषय नाही, आपला आन्सर येणं महत्वाचं आहे, आपण कुठेही मिस्टेक केलेली नाही, त्यामुळे आपला आन्सर कन्फर्म आहे 336. चला, बघूया पुढचा क्वेश्चन. बरोबर, बघा काय आहे, केसलेट डीआय दिसतोय तुम्हाला, काय दिसतोय, केसलेट डीआय. वेट, 18 नंबर क्वेश्चन राहिलेला आहे सोडवायचा आपला, तो सोडवूया. ठीक आहे, पुढच्या क्वेश्चनला नंतर जाऊया. हा, व्हॉट इज द रेशो ऑफ नंबर ऑफ अनऑक्युपाइड फ्लॅट इन अ बिल्डिंग ए, अनऑक्युपाइड इन अ बिल्डिंग ए टू दॅट ऑफ टोटल नंबर ऑफ ऑक्युपाइड इन अ बिल्डिंग बी अँड ई टुगेदर. ओके, अनऑक्युपाइड बिल्डिंग ए, अनऑक्युपाइड बिल्डिंग ए मध्ये किती आहेत बघा बरं, हे 800 आहेत. याचा रेशो कोणाबरोबर घ्यायचा आहे आपल्याला, ऑक्युपाइड इन बी अँड ई टुगेदर. मग ऑक्युपाइड बी किती आहेत बघा, ऑक्युपाइड बी 240 आहेत, आणि ई किती आहेत बघा, ते पण 240च आहेत, म्हणजे 240 किती आले 480. मग यांचं काय घ्या, यांचा रेशो घ्या, हे किती आले 4 2 8. ओके, किंवा 10:6 किंवा त्याच्या पुढे जाऊन 5:3 असं पण म्हणू शकतो आपण, 5:3. बरोबर ना, हे किती आहेत, ऑक्युपाइड ए किती आहेत बघा, सॉरी, अनऑक्युपाइड ए किती आहेत बघा 800 आहेत, बरोबर. ऑक्युपाइड कोण, बी आणि ई एकत्र घ्या, इथं बघा, इथं किती आहेत हे 240 आहेत, आणि इथं पण किती आहेत हे 240 आहेत. ठीक आहे, 240 किती आले 480 आले. मग हे किती 800:480, आन्सर किती आलं
16 त्रिक 48, 16 85, 5:3. ऑप्शन काय आहे? नन ऑफ दीज. इथं कुठं ऑप्शन मध्ये ते दिसतंय का तुम्हाला? नाही दिसत. याचा अर्थ ऑप्शन ई. चला आता बघूया पुढचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 21 to 25. काय म्हटलंय बघा? स्टडी द फॉलोइंग इन्फॉर्मेशन केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स गिवन बिलो. ओके, काय म्हटलेलं इथं? वाचा जरा, बघा जरा. देर आर 3 classes A, B, C and each class has a 3 different sections A, X, Y, Z. म्हणजे मी असं म्हणतो, क्लास कोणता येतो? A, B, C आणि इथं सेक्शन्स काय येतो? X, Y, Z, X, Y, Z, X, Y, Z असे सेक्शन्स आहेत. ओके, क्लास ए बद्दल माहिती दिलेली आहे. काय म्हटले? टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इज 360. म्हणजे टोटल किती येतो? 360 आहेत. अँड द नंबर ऑफ स्टुडंट्स इन अ सेक्शन एक्स इज 1/3 ऑफ द टोटल नंबर ऑफ स्टुडंट. बर, म्हणजे एक्स मध्ये किती आहेत? 1/3 ऑफ द टोटल म्हणजे किती आले? 120 आले. कुठं? सेक्शन एक्स मध्ये. मग उरले किती हो? 240 उरले आता, बरोबर ना? 360 होते टोटल, त्यापैकी 120 कुठे गेले? सेक्शन एक्स मध्ये. मग उरले किती? 240. जे 240 उरले, पुढे काय म्हटलेलं आहे? द रेशो ऑफ नंबर ऑफ स्टुडंट्स इन वाय अँड झेड इज 2:1. म्हणजे हे जे 240 उरलेत त्याच्यामध्ये 2 पार्ट अशा पद्धतीने डिवाइड होतील की एकाला किती जाणार हो? 2 भाग जाणार आणि एकाला 1 भाग जाणार. म्हणजे एकाचे 3 भाग करा. एकाचे 3, या 240 चे 3 भाग म्हणजे डिवायडेड बाय 3. हे किती आले? 80. 80 आले. एका भागाची व्हॅल्यू किती आली? 80. मग 2 भागाची किती आली? 160. याचा अर्थ वाय सेक्शनला किती लोक जाणार? 160. म्हणजे स्टुडंट किती जाणार? 160, 160. आणि झेड सेक्शनला किती जाणार हो? 80 स्टुडंट जाणार. म्हणजे क्लास ए ची इन्फॉर्मेशन पूर्ण झाली. ओके, क्लास बी ची इन्फॉर्मेशन बघा. हे सोडवून आपल्याला वर 5 क्वेश्चन सोडवायचे लक्षात ठेवा. त्यामुळे केसले डीआय जरी तुम्हाला इझी असला तरी लक्षात ठेवा, तुम्हाला हे सॉल्व्ह करून आपल्याला, मला सांगा, मगाशी पॅराग्राफ होता, आपल्याला काय बघायचं होतं? फक्त इथं चेक करायचंय काय? टोटल, अनऑक्युपाइड, ऑक्युपाइड, एवढं चेक करायचं आणि पुढे जायचं होतं क्वेश्चन सॉल्व्ह करायला. तसं इथं तसं नाही. इथं तुम्हाला डेटा तयार करायला लागणार आहे आणि नंतर त्याच्यावरचे 5 क्वेश्चन असणार आहेत. फक्त डेटा तयार करून तुम्हाला मार्क भेटणार नाही. तुम्हाला क्वेश्चन त्याच्यावरचे आन्सर केले पाहिजेत. ओके, त्यामुळं केसलर डीआय ला शेवटी ठेवू नका शक्यतो, कारण तुम्ही डेटा तयार कराल आणि ज्यावेळी क्वेश्चन करायची वेळ येईल त्यावेळी तुमचा टाइम संपून जाईल. असं करू नका. शक्यतो डीआय, केसलर डीआय घेत असाल तर थोडासा आधी घ्या. ठीक आहे, किमान 5 मिनिटं तर आधी घ्या. म्हणजे 15व्या मिनिटाला घेतला तरी चालेल. म्हणजे 5 मिनिटात हे सोडून तुम्ही क्वेश्चन करू शकता. ओके, चला आता बी ची इन्फॉर्मेशन बघूया. बी ची इन्फॉर्मेशन इथं 360 राहू द्या असेच. हा, बी ची इन्फॉर्मेशन काय सांगितले बघा जरा. इथं म्हटलेलं आहे रेशो ऑफ नंबर ऑफ स्टुडंट्स इन एक्स अँड वाय इज 8:5. म्हणजे हे 8x आहेत आणि हे किती आहेत? 5x आहेत. द नंबर ऑफ स्टुडंट्स इन झेड इज 50% ऑफ द टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इन एक्स अँड वाय टुगेदर. म्हणजे हे दोन्ही एकत्र केले तर हे 8 आणि 5 13. म्हणजे इथं 13x च्या हे निम्मे येतील 50%. म्हणजे किती येतील हो? 6.5x येतील. 6.5x येतील. आणि टोटल नंबर ऑफ स्टुडंट किती येतो? 390 आहेत. किती येतो? 390. याचा अर्थ 8x प्लस 5x प्लस 6.5x इज इक्वल टू 390. म्हणजे हे किती आले हो? 19.5x इज इक्वल टू 390. सो x इज इक्वल टू किती आले हो?
20, x इज इक्वल टू 20 आले, याचा अर्थ याचे हे किती आले हो 160, हे किती आले 100 आणि हे किती आले 130. बघा समजलंय का? इथं काय म्हटलेलं आहे x इज टू y चा रेशो किती आहे 8:5 म्हणजे हे 8x आले, 8x आले कोण x आणि y किती आले 5x आले बरोबर. आणि जे z दिलेले आहेत ते 50% दिलेले आहेत टोटल नंबर ऑफ स्टुडंट इन एक्स अँड वाय, म्हणजे यांच्या दोघांचे ऍडिशन डिवायडेड बाय 2 50% म्हणजे किती आले हे 6.5x. ओके, या पद्धतीनं मी काय केलं हे सॉल्व्ह केलं. ओके, आता याची गरज नाही, इथं व्यवस्थित लिहा. हे किती आहेत 160, हे 100 आणि हे किती येतो 130. ओके, चला आता क्लास सी च्या बाबतीत बोलूया. टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इन बी अँड सी इज 3:2. 3:2 म्हणजे बी मध्ये लोक टोटल किती आहेत 390 आहेत बरोबर. मग सी मध्ये लोक किती असणार हो, या 300 म्हणजे याची व्हॅल्यू 390 ची व्हॅल्यू किती आहे हो 3 आहे, तर 2 ची व्हॅल्यू किती असणार आहे ऑब्विसली किती असणार आहे 260. किती असणार आहे 260. ओके, एकाची व्हॅल्यू आली 130, 2 ची व्हॅल्यू किती आली हो 260. म्हणजे सी क्लास मध्ये टोटल स्टुडंट किती असतील 260 स्टुडंट असतील. ओके, टोटल नंबर ऑफ स्टुडंट इन बी अँड सी इज किती 3:2. मग 3 मध्ये किती सॉरी बी मध्ये किती आहेत 390 आहेत, सी मध्ये ऑब्विसली 260 येतील. द नंबर ऑफ स्टुडंट इन वाय इज इन सी, y in a C is a 20% more than that of याचा अर्थ y in a B. ठीक आहे, म्हणजे y C कुठले y सेक्शन मधले किती आहेत 20% मोर. 20% मोर म्हणजे 120%. हे आता याचं काम संपलं, हे काढून टाकूया. हा 120%. कुणाचे 120%? स्टुडंट वाय इन बी. मग हे किती येतो हे 100. ऑब्विसली 100 गेट कॅन्सल. वाय सी मधले वाय किती आले हो 120 स्टुडंट आले. किती आले 120 आले. पुढे काय म्हटलेलं बघा, टोटल नंबर ऑफ स्टुडंट इन एक्स इज 30% ऑफ द टोटल नंबर ऑफ स्टुडंट इन सी. लक्षात घ्या, एक्स मध्ये किती मुलं आहेत, सी च्या एक्स मध्ये किती मुलं आहेत 30% ऑफ द टोटल नंबर ऑफ स्टुडंट इन सी. मग टोटल नंबर ऑफ स्टुडंट सी किती येतो 260. 0 0 0 0 हे किती हो 27 20 6 3 जा 78. हे किती आले एक्स मध्ये मुलं किती आली मग 78 आली. मग मला सांगा टोटल किती आहेत 260 आहेत, मग इथले किती उरले 62 उरले. किती उरले 62. बघा ना, हे जर का इकडं जर का हे टाकले तर हे 80 आले, हे 60 आणि हे 120 260 टोटल येतात आहे. टोटल 260 आहेत ना, मग हे दोन्ही तुम्हाला भेटल्यानंतर हे आरामात तुम्हाला झेड चे 62 काढता येतील. ओके, अशा पद्धतीनं हा काय केसलेट डी आय सॉल्व्ह होईल. एकदम इझी आहे, जास्त वेळ जाणार नाही. ठीक आहे, जास्तीत जास्त हे सोडवण्यासाठी तुम्हाला 1.5 ते 2 मिनिटं लागतील. पण 1.5 ते 2 मिनिटांमध्ये 1.5 ते 2 मिनिटं म्हणजे मॅक्झिमम सांगतोय मी, जास्तीत जास्त 1.5 ते 2 मिनिटं लागतील हे तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी. आणि एकदा का हे सॉल्व्ह केलं तर याच्यावरचे क्वेश्चन मात्र पुढच्या 1 ते 2 मिनिटात तुम्हाला सुटून जातील. म्हणजे 3 ते 4 मिनिटाचा हा क्वेश्चन टोटल आहे. ठीक आहे, 3 ते 4 मिनिटाचा हा डी आय आहे. त्यामुळे 5 ते 6 मिनिटं आधी घ्या टाइम संपायच्या, डीआय घ्यायचा असेल केसलेट डीआय. कारण का तुम्ही एवढा कष्ट करून हे डेटा तुम्ही फाइंड आउट करणार बरोबर. मग 5च्या 5 क्वेश्चनची आन्सर तर झाली पाहिजेत. बारग्राफ तुम्ही 2-3 मिनिटं आधी घ्या का, तर बारग्राफ एका क्वेश्चन म्हणजे तिथलाच डेटा उचलायचा आणि तिथंच तुम्हाला टाकायचं आहे. तसं डीआय एकदा का डेटा तुम्ही केसलेट डीआयचा फाइंड आउट केला की तोच डेटा तुम्ही 5 क्वेश्चन साठी वापरणार आहे. वेगळं कष्ट घ्यायला लागणार नाही ना प्रत्येक क्वेश्चन साठी. त्यामुळं तुम्ही केसलेट डीआय एकतर सोडवणार असाल तर पूर्णपणे सोडवा, नसेल तर त्याच्या आधी लागू नका. ठीक आहे, चला क्वेश्चन बघू याच्यावरचे. आता
पहिला क्वेश्चन, ओके पहिला क्वेश्चन बघूया. चला बघा पहिला क्वेश्चन बघा, डेटा तुमच्या समोर आहे. आता पेपरवर तुमचा डेटा आहे तसा असणार आहे, बरोबर ना. तो काही प्रत्येक क्वेश्चनला चेंज नाही होणार आहे. मी डेटा इथं शेजारी तुम्हाला काढून ठेवलेला आहे. इथं पहिला क्वेश्चन बघा, व्हॉट इज द रेशो ऑफ टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इन अ सेक्शन एक्स इन अ बी टू सी. बघा बी मध्ये किती येतो, 160 आहेत आणि सी मध्ये किती येतो, 78 आहेत. मग यांचा रेशो तुम्हाला विचारलाय. ठीक आहे, मग काय करा, 4 4 जा, ठीक आहे, 4 1 जा, उरले 3 नाही, 4 न नाही डिवाइड होत, डिवाइडच होत नाही. मग काय करा, 2 न डिवाइड करा. हे किती आले, हे 80 आले आणि हे किती आले, 2 3 जा 2 9 जा. म्हणजे ऑप्शन ए पहिलाच ऑप्शन आहे बघा, 80:39, 80:39 ऑप्शन ए. ओके 78 ला 4 न नाही डिवाइड होणार, कारण का तो 4च्या टेबल मध्ये नाहीये ना, शेवटचे 2 नंबर. कळेल लगेच. 80 आहे म्हटल्यानंतर 78 असेल का हो, ऑब्विसली नसणार आहे. ठीक आहे, 80 आहे ना म्हटल्यानंतर 82 पण नसणार आणि 78 पण नसणार. कोण असणार, 76 आणि 84 4च्या पाड्यात असणार आहेत, बरोबर ना. चला पुढचं बघा, 22 क्वेश्चन नंबर 22. फाइंड द टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इन अ वाय इन ऑल द क्लासेस. फाइंड द टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इन अ वाय इन ऑल द सेक्शन्स टुगेदर असं म्हणायचं असेल त्यांना, सेक्शन्स टुगेदर. ऑब्विसली ते ऑलरेडी दिलेलं आहे तुम्हाला. सॉरी बरोबर आहे, त्यांनी जे म्हटलेलं आहे ते की हा काय म्हटलंय, फाइंड द टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इन अ सेक्शन वाय इन ऑल द क्लासेस टुगेदर. म्हणजे यांची ऍडिशन घ्यायची आपल्याला, वाय वाल्यांची ऍडिशन घ्यायची आपल्याला. वाय इथं किती आहे, 160, इथं 100, 260, 360, 380. किती आले, ऑप्शन सी 380. वाय मधले, सेक्शन वाय मधले सगळे क्लासेस मधले स्टुडंट्स किती आहेत बघा. ऑब्विसली या तिघांची ऍडिशन घ्यायची आपल्याला. पुढचं क्वेश्चन बघा, क्वेश्चन इझी असतं त्याच्यावरचे. क्वेश्चन बघा पुढचा. हा बघा इथे काय म्हटलेलं आहे, व्हॉट इज द ऍव्हरेज नंबर ऑफ स्टुडंट्स इन अ सेक्शन झेड इन ए अँड सी. ओके ए अँड सी यांच्या सेक्शन झेड च ऍव्हरेज किती आहे. मग 80 + 60 किती हो, 142. 142 डिवायडेड बाय 2 किती हो, 71. ऑप्शन ए. केसलर डीआय वरचे क्वेश्चन खूप इझी असतात, म्हणून मी तुम्हाला सांगतो की क्वेश्चन सोडायचे नाहीत. एकदा का तुम्ही केसलर डीआय सॉल्व्ह केला की त्याच्यावरचे क्वेश्चन कधीही मिस करायचे नाहीत. ओके, ही काळजी घ्या, नाही तर खूप पश्चाताप कराल. त्यानंतर पझल तुम्ही सोडवलं असेल तर पझल सोडवले आणि त्याच्यावरचे क्वेश्चन सोडवले नाहीत. पझल तुम्ही डेटा तयार करून घेता, बरोबर की नाही, आणि त्याच्यावरचे क्वेश्चन नाही दिले तर खूप पश्चाताप होतो, कारण 5 मार्क जातात तुमचे. तर डेटा तर सगळा तयार करून ठेवलेला असतो, फक्त क्वेश्चन क्लिक करायचे बाकी असतात. तसं कधीही करायचं नाही, ती रिस्क कधी घ्यायची नाही. शेवटच्या 1-2 मिनिटात तुम्ही जर का डीआय सोडवत असाल तर खूप चूक करताय मोठी. शेवटच्या 1-2 मिनिटात तुम्ही मिसलिनियस क्वेश्चन सोडवले पाहिजेत, किंवा वर्ड प्रॉब्लेम सोडवले पाहिजेत मॅथ्स मधले, किंवा सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन सोडवला पाहिजे, जेणेकरून ते पटापट होत जातं. ठीक आहे, चला. फाइंड द डिफरन्स बिटवीन टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इन अ सेक्शन वाय इन अ बी अँड सी टुगेदर टू and the total number of students in a A. Okay, Y, B and C together. Y, B and C together किती आले हो, 220. आणि पुढे काय म्हटलंय, टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहेत, होय टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स 360. किती आहेत, 360. 360 minus 220 किती हो, 140. ऑप्शन डी, 140 ऑप्शन डी, बरोबर. चला
आणि याच्यावरचा शेवटचा क्वेश्चन बघा काय म्हटलेले हो, द number of students in a section Z in a B is what percent of the total number of students in a C? Section Z B म्हणजे किती आले 130 is what percent of total number of students in a C? Total number of students किती आहे तो C मध्ये 260 into 100 हे किती आले 1/2 आणि 1/2 म्हणजे किती हो 50%. किती आले 50%. ओके, अशा पद्धतीने हा केस डी आहे इथं संपतोय. बघा लक्षात आलंय बघा काय म्हटलेलं आहे पहिला वर्ड प्रॉब्लेम 5 years ago age of A and B in the ratio is in the ratio 6:5. ओके 5 years ago चा A चा आणि B चा रेशो तुम्हाला दिलेला आहे किती दिलेला आहे 6x आणि 7x. याचा अर्थ आता या वेळी म्हणजे प्रेझेंटला A चा एज किती असणार हो 6x + 5 असणार आणि B चं एज किती असणार 7x + 5 असणार आहे. ओके, पुढे काय म्हटलं एव्हरेज प्रेझेंट एज ऑफ ABCD इज 29 years म्हणजे याचा अर्थ A + B + C + D इज इक्वल टू 29 into 4. ओके, हा C is 15 years elder to D. ओके, C is 15 years elder to D म्हणजे असं समजूया की D चं एज D आहे. तर ठीक आहे D चं एज D आहे तर C चं एज किती आहे ते बघूया. C चं एज किती असणार हो D + 15 असणार. ओके, D चं एज D असेल तर C चं एज D + 15 असणार. पुढे काय म्हटलंय बघा इफ द एज ऑफ B इज 8 years hence 48 years म्हणजे 8 वर्षानंतर B चं एज किती आहे 8 वर्षानंतर B चं एज 48 आहे म्हणजे B चं प्रेझेंट एज किती असणार आहे 40 असणार आहे. B चं प्रेझेंट एज याचा अर्थ याचा आन्सर किती आहे हो 40 आहे म्हणजे हे किती आले बघा बरं ना 7x इज इक्वल टू किती आले हो 7x इज इक्वल टू 35. सो x इज इक्वल टू आले 5 x इज इक्वल टू 5 आले तर हे किती आले बघा A किती आले बघा म्हणजे प्रेझेंट एज ऑफ B किती आहे 40 आहे. प्रेझेंट एज ऑफ B किती आहे 40 आहे. प्रेझेंट एज ऑफ A किती आहे हो 35 आहे. D चं प्रेझेंट एज D आहे आणि C चं प्रेझेंट एज D + 15 आहे. आता हे सगळं मांडून घेऊया हा आणि यांचं टोटल एज तुम्हाला माहिती आहे किती आहे ते 29 ऍव्हरेज आहे. 29 काय आहे ऍव्हरेज आहे म्हणजे हे किती असणार हो टोटल असणार आहे 116 म्हणजे A चं एज बघा A चं एज किती 35 प्लस B चं एज किती 40 प्लस C चं एज किती हो D + 15. ओके D + 15 आणि D चं एज किती हो D चं एज Dच आणि हे टोटल एज किती 116 आणि विचारले काय फाइंड द प्रेझेंट एज ऑफ D. फक्त D ची व्हॅल्यू काढा ना. एल्डर म्हणजे मोठा ओल्डर म्हटलं जात नाही खरं एल्डर म्हटलं जातं. एल्डर म्हणजे मोठा बरोबर. हा बघा इथं हे किती आले हे 50 हे 90 2D बरोबर किती आले 116 - 90 2D इज इक्वल टू आले 26. ओके सो D इज इक्वल टू किती आले हो 13. D इज इक्वल टू आले 13. सो D चा आन्सर ऑप्शन D 13 years. बघा समजलंय का बघा व्यवस्थित काय काय डेटा आहे तुम्हाला इन्फॉर्मेशन काय दिलेलं आहे ABCD चं टोटल एज माहिती झालं थोडक्यात किती झालं हो 116. ठीक आहे किती आहे टोटल एज आहे 116 बरोबर. त्याच्यानंतर B चं
8 वर्षानंतरचं एज तुम्हाला 48 दिलेलं आहे, याचा अर्थ आत्ताचं एज किती असणार आहे त्याचं 40 असणार आहे. त्या 40 वरनं मी x ची व्हॅल्यू काढली, ती व्हॅल्यू a मध्ये टाकली, a चं एज मला प्रेझेंट एज मिळालं. बरोबर, d चं एज d आहे आणि तो 15 वर्षांनी लहान आहे कोणापेक्षा, सी पेक्षा, किंवा सी हा डी पेक्षा 15 वर्षांनी मोठा आहे असं सुद्धा म्हणू शकता. म्हणजे ही व्हॅल्यू इथं टाकली तर डी ची व्हॅल्यू मला किती भेटून जाईल 13 इयर्स. ओके, पुढचा क्वेश्चन बघा, वाचा क्वेश्चन व्यवस्थित. चला काय म्हटलेलं बघा, रेशो ऑफ स्पीड ऑफ अ बोट इन स्टील वॉटर टू स्पीड ऑफ अ स्ट्रीम इज 5:1. स्पीड ऑफ अ बोट इन स्टील वॉटर म्हणजे काय हो, स्पीड ऑफ अ बोट म्हणजे बी, त्याला मी काय म्हणतो 5x. आणि स्पीड ऑफ अ स्ट्रीम म्हणजे काय हो, त्याला आपण काय म्हणतो सी, करंटचा स्पीड, म्हणजे त्याला मी म्हणतो x. ओके, इफ द टाइम टेकन बाय बोट ट्रॅव्हलिंग 150 किलोमीटर अलॉंग द स्पीड, अलॉंग द स्ट्रीम म्हणजे डाऊनस्ट्रीम, अलॉंग द स्ट्रीम म्हणजे काय हो, डाऊनस्ट्रीम स्पीड. ठीक आहे, डाऊनस्ट्रीम मग स्पीड असेल किंवा डिस्टन्स असेल किंवा काय असेल ते. आता इथं 150 किलोमीटर अलॉंग द स्ट्रीम म्हणजे डाऊनस्ट्रीम किती जातोय तो 150 जातोय. अँड अगेन्स्ट द स्ट्रीम, अगेन्स्ट द स्ट्रीम म्हणजे काय हो, अपस्ट्रीम. अगेन्स्ट द स्ट्रीम म्हणजे काय हो, अपस्ट्रीम. म्हणजे डाऊनस्ट्रीम किती जातोय 150 किलोमीटर, अपस्ट्रीम किती जातोय 150 किलोमीटर. आणि याला दोन्हीला मिळून वेळ किती लागतोय हो 12.5 hours. अगेन द स्ट्रीम इज 12.5 hours. म्हणजे जाण्यासाठी आणि येण्यासाठी वेळ किती लागतोय 12.5 hours. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डाऊनस्ट्रीम स्पीड अँड अपस्ट्रीम स्पीड. बघा, डाऊनस्ट्रीम स्पीड म्हणजे त्याला मी डीएस म्हणतो. डीएस किती असतो बी प्लस सी असतो. म्हणजे बी प्लस सी किती असणार हो 6x. आणि अपस्ट्रीम स्पीड यांच्यातला फरक आहे म्हणजे बी मायनस सी म्हणजे किती हो 4x. आणि आपल्याला विचारलाय या दोघांच्यातला फरक म्हणजे व्हॅल्यू कशाची काढायची आपल्याला 2x ची व्हॅल्यू. रिक्वायर्ड आन्सर किती आहे हो 2x आहे. 2x ची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे. आता बघूया जे त्यांनी सांगितलेलं आहे ते मांडूया की जातोय किती हो 150 किलोमीटर अलॉंग द स्ट्रीम म्हणजे कोणत्या स्पीडनं जातोय तो 6x या स्पीडनं जातोय. कितीच्या स्पीडनं जातोय 6x स्पीडने जातोय. आणि येतोय पण तेवढाच, पण कितीच्या स्पीडने येतोय 4x एवढ्या स्पीडने येतोय. बरोबर ना. टाइम 1 प्लस टाइम 2 इज इक्वल टू टोटल टाइम इज इक्वल टू 12.5. टाइम इज इक्वल टू काय हो, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. मग हे किती आलं 12.5 hour. ओके, मग मी काय करतो बघा इथं डिनॉमिनेटर इक्वल करतो. याला किती न मल्टिप्लाय करतो 3 न मल्टिप्लाय, याला 3 न मल्टिप्लाय, याला 2 न मल्टिप्लाय, याला 2 न मल्टिप्लाय. हा हे किती आले हो वर किती आले 300 आणि इथं किती आले 450. म्हणजे टोटल किती आले 750 अपॉन 12x इज इक्वल टू किती आले हो 12.5. 12.5 सॉरी 12.5. आपल्याला आन्सर कशाला काढायचंय एक्स आन्सर काढ 2x आन्सर काढायचंय. बरोबर, त्यासाठी एक्स आन्सर काढूया. ओके, 750 इज इक्वल टू 12.5 इंटू, एक मिनिट, एक्स आन्सर काढूया आपण. एक्स इज इक्वल टू किती हो 750 अपॉन काय हो 12 इंटू 12.5. या एक्स ला इकडे घ्या आणि 12.5 ला इकडे घ्या. बरोबर, हा हे किती आले हो, याला एक 0 वाढवून दिला तर इथं 125 झाले. म्हणजे 25 5 125 हे 300 हे किती आले हो हे 60 हे किती आले 5. सो एक्स ची व्हॅल्यू आली 5. सो 2x किती आले हो 10. 2x इज इक्वल टू 10 किलोमीटर पर आवर. ओके, 2x ची व्हॅल्यू तुम्हाला काढायची होती ना. ओके, समजलंय का बघा. हा बघा काय म्हटलेलं हो, पाईप ए alone filled the tank in a 20 hours and pipe B and C together can fill the tank in a 10 hours. If pipe A is opened and after 8 hours it is closed and then pipe B filled the remaining tank in a 12 hours.
इन हाऊ मेनी अवर्स पाईप सी अलोन फिल द टँक. व्यवस्थित सगळ्यांनी लक्ष द्या. खूप इझी क्वेश्चन आहे, खूपच इझी क्वेश्चन आहे. फक्त तुम्ही व्यवस्थित त्याच्याकडे बघितलं पाहिजे. बघा, ए मी असं म्हणतो, ए किती वेळात भरतो? 20 आवर्स मध्ये. मी इथं टाइम लिहिणार, इथं इफिशियन्सी लिहिणार आणि इथं काय लिहिणार? त्याची कॅपॅसिटी किंवा त्याला आपण वर्क डन म्हणूया. वर्क डन किंवा कॅपॅसिटी, इफिशियन्सी किंवा स्पीड असं त्याला म्हणूया आपण. बघा इथं ए किती वेळात भरतो? 20 तासात. बी आणि सी एकत्रित किती वेळात भरतात? 10 तासात. बरोबर. इथं काय म्हटलेलं आहे बघा, पाईप ए इज ओपन अँड आफ्टर 8 hours इट इज क्लोज्ड. देन पाईप बी फिल द रिमेनिंग टँक इन 18 hours. मला एक सांगा, ए पाईप टँक फुल किती वेळात करते हो? 20 तासात. मग ए पाईप किती तास चालली? 8 तास चालली. म्हणजे ए पाईप अजून किती तास चालली असती त्यावेळी पाईप टँक भरली असती? 12 hours. 12 तास चालली असती त्यावेळी टँक भरली असती. म्हणजे अजून याचं किती काम राहिलेलं? एचं 12 तासांचं काम राहिलेलं. ते काम बीनं किती वेळात केलं? बीनं 18 तासात केलं. एचं 12 तासांचं काम बीनं 18 तासात केलं. जस्ट एवढं लॉजिक वापरा, तुमचं आन्सर संपलं. बरोबर. बघा, एचं 12 तासांचं काम हे बीच्या 18 तासांच्या कामा एवढं आहे. मग ए अपॉन बी इज इक्वल टू 6×2 = 12, 6×3 = 18, 3/2. मग ए ची इफिशियन्सी किती आली हो? 3 आली. 3. ठीक आहे. मग 3 जर काही इफिशियन्सी ए ची आली असेल तर टोटल किती असतील? 60. मग बी प्लस सी ची इफिशियन्सी किती आली हो? 6. बी प्लस सी ची किती आली? 6 आली. बर, यात बी ची इफिशियन्सी किती आहे हो? इथं त्यांनी सांगितले किती आहे हो? 2 आहे ना. मग 2 इफिशियन्सी कोणाची आहे? बी ची आहे. मग मला एक सांगा, या दोघांच्या मध्ये बी प्लस सी मध्ये या दोघांची इफिशियन्सी किती आहे? 6. बी ची 2, सी ची किती असणार हो? ऑब्विसली 4. 6 मध्ये 2 जर का बी ची असेल तर 4 कोणाची असेल? सी ची नसणार का? ओके. मग विचारले काय हो? सी एकटा किती वेळात टँक फुल करेल? ऑब्विसली 4च्या स्पीडनं 60 एवढे टँक भरण्यासाठी 15 तास लागतील. 15 चौक 60 नाही का? 15 तास. संपलं. आन्सर बी, 15 hours. A and B started a business by investing 12,000 and 10,000 respectively. After X month, C joined with them and invested 15,000. Find the value of X if the profit of A is 1560 out of the total profit at the end of year of a 3835. ओके. ए चं प्रॉफिट किती आहे? बर, याच्यामध्ये सी एक्स महिन्यानंतर येतोय, पण ए आणि बी तर पूर्ण वर्ष राहणार आहे की नाही त्याच्यामध्ये. म्हणजे काय हो? इथं बघा, ए इज टू बी इज टू सी. ए किती? 12,000. किती महिने? 12. बी किती? 10,000. किती महिने? 12. आणि सी किती महिने? आफ्टर एक्स मंथ. ओके, आफ्टर एक्स मंथ. बरं, आफ्टर 4 month म्हणजे राहिले किती हो? राहिले किती महिने? 12 - 4 एवढे महिने राहिले. आफ्टर 3 month म्हणजे राहिले किती महिने हो? 12 - 3 महिने एवढे तो इन्व्हेस्टेड असेल. मग एक्स मंथ म्हटल्यानंतर तो किती महिने इन्व्हेस्टेड असेल हो? 15,000 घेऊन तो किती महिने इन्व्हेस्टेड असेल? तर 12 - X एवढे मंथ इन्व्हेस्टेड असेल. आफ्टर एक्स मंथ आलाय म्हटल्यानंतर. ओके. मग आता हे काय करूया? सो 30 गेट कॅन्सल. ओके. त्याच्यानंतर काही कॅन्सल होतील का? नाही. ओके, राहू द्या तसेच. 144 इज टू हे किती आले? 120 इज टू हे 15 × 12 - X. ओके. आता त्यामध्ये एक्स ची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे. ए चं प्रॉफिट किती आहे हो?
एचं प्रॉफिट किती आहे त्याच्यामध्ये 1560, म्हणजे थोडक्यात 144 ची व्हॅल्यू किती आहे 144 ची व्हॅल्यू आहे 1560. मग त्याच्यावरनं तुम्ही 120 ची व्हॅल्यू काढू शकता आणि त्याच्यावरनं तुम्ही ही सी ची व्हॅल्यू काढू शकता. बघा ए प्लस बी प्लस सी किती आहेत 3835. ओके, त्याच्यामध्ये ए किती आहे ए आहे 1560. मग तुम्हाला बी काढता येईल ना, कारण ए चा आणि बी चा रेशो तुम्हाला माहिती आहे, त्याच्यावरनं बी तुम्हाला काढता येईल. बी तुम्हाला काढता आला तर सी पण काढता येईल, कारण ए आणि बी कट केल्यानंतर सी तुम्हाला मिळतील आणि याचं कंपॅरिझन तुम्ही सी बरोबर केलं पाहिजे. बघा मग मी काय करतो इथं बी इज इक्वल टू किती हो 1560. ही व्हॅल्यू कशाची आहे 144 ची व्हॅल्यू आहे, 120 व्हॅल्यू कशाची आहे ते बघूया. हे किती हो हे 12 टाइम्स, हे 10 टाइम्स, हे किती आले 130. म्हणजे याची व्हॅल्यू किती आली हो 1300 व्हॅल्यू कशाची आली बी ची आली. ओके 1300. मग ए आणि बी टोटल किती आले ए आणि बी टोटल किती आले हो 1860 आले, सॉरी 2860 आले, बरोबर ना ए आणि बी टोटल. मग सी किती येतील ते याच्यातून मला काय करायला लागतील मायनस करायला लागतील 3835. ओके 5 हे किती आले 13 मायनस 6 7 हे किती आले 9. ओके 975. मग याची व्हॅल्यू आली 975. कळतंय का, याची व्हॅल्यू किती आली 975. मग 15 इंटू 12 मायनस एक्स इज इक्वल टू किती आले 975. हे 15 1 जा 15 6 जा 15 5 जा. सो एक्स ची व्हॅल्यू किती आली हो एक मिनिट इथं बघा आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे, आपल्याला बी आणि सी ची व्हॅल्यू काढण्याची खरं तर गरज नव्हती. आपण असं केलं, आता हे रेशो आलेत, त्यातला ए चा प्रॉफिट किती आहे हो 144 आहे. आउट ऑफ टोटल किती आहे तो आउट ऑफ टोटल 144 प्लस 120 प्लस 15 इंटू 12 मायनस एक्स. ओके, आणि हे किती आहेत हे आहेत 1560 आउट ऑफ किती हो 3835. ओके, या पद्धतीनं मग बी आणि सी च्या व्हॅल्यू काढल्या नसत्या तरी चालल्या असत्या. आता बी आणि सी च्या व्हॅल्यू काढल्यात त्या पण पद्धतीने कसं सोडवायचं तेही मी सांगतो, पण आधी ही पद्धत आपण बघूया. ठीक आहे, बी आणि सी न काढता इथं 12 नी डिवाइड करूया. इथं किती आले 12 जा, इथं 12 1 जा 12 3 जा. ओके, पुढं अजून इथं 6 होईल, इथं किती येईल 65 येईल, इथं 13 येईल, इथं 5 7 जा 35 उरले 3 5 6 जा 5 7 जा. इथं बघा 13 5 जा 65 उरले 127 12 सॉरी 11 आणि 13 9 जा 117. ओके, आता काय करा 6 इंटू 59 इज इक्वल टू हे किती आले बघा हे आले 144 प्लस 120 प्लस 180 या 15 नात काय केलं मल्टिप्लाय केलं आणि हे किती आले -15x. ओके, हे 6 इंटू 59 तसंच राहू द्या. हा, हे किती आले 300, हे किती आले टोटल 300 444 मायनस
15x. याला हे आता मल्टिप्लाय करावंच लागेल. हे किती आले हो? इथं जर का 60 असते तर 360 आले असते. 360 ला किती कमी? 6 कमी. 354. 354 इज इक्वल टू 444 मायनस 15x. याला इकडे घ्या, याला इकडे घ्या. 15x इज इक्वल टू किती आले हो? 444 मायनस 354. सो 15x इज इक्वल टू किती आले? 90. किती आले? x इज इक्वल टू किती आले? 6. सो x इज इक्वल टू आले 6 मंथ. x ची व्हॅल्यू न काढता, सॉरी कशाची व्हॅल्यू? बी ची व्हॅल्यू आणि सी ची व्हॅल्यू न काढता. ठीक आहे, याची गरज नव्हती खरं तर. ठीक आहे, डायरेक्ट तुम्ही हे रेशो मांडले. त्यांनी दिलेली इन्फॉर्मेशन काय आहे? 1560 कोणाचा शेअर आहे? ए चा शेअर आहे. किती पैकी? 3835 पैकी. ठीक आहे, मग ते तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर एक्स ची व्हॅल्यू किती येते? 6 मंथ. लक्षात आले का सांगा? बघा काय म्हटलेलं आहे? द एरिया ऑफ स्क्वेअर इज 484 सेंटीमीटर स्क्वेअर and the side of the square is equal to the height of the triangle. Find the breadth of the triangle if the area of a triangle is 176 centimeter square. एक लक्षात घ्या, एरिया ऑफ अ स्क्वेअर किती असतो? एरिया ऑफ अ स्क्वेअर किती असतो? साइड स्क्वेअर. आणि तो किती आहे? 484. मग ए स्क्वेअर ची व्हॅल्यू 484 आली, ए ची व्हॅल्यू आली 22. कारण का? स्क्वेअर रूट ऑफ ए 22. म्हणजेच ही कुणाच्या बरोबर आहे? साइड कुणाच्या बरोबर आहे? हाईटच्या बरोबर आहे. म्हणजेच हाईट किती आली हो? 22 सेंटीमीटर हाईट आली. ओके, आणि एरिया ट्रायंगलचा दिलेला आहे. एरिया ऑफ अ ट्रायंगल किती असतो? एरिया ऑफ अ ट्रायंगल किती असतो? एरिया ऑफ अ ट्रायंगल असतो हाफ इंटू बेस इंटू हाईट. मग हाफ इंटू बेस तुम्हाला विचारलेला आहे, म्हणजे ब्रेड तुम्हाला विचारलेली आहे, बरोबर ना? बी एच ची व्हॅल्यू किती आहे? 22. आणि ही टोटल किती आहे? 176. हा, मग मला एक सांगा, हे किती आले? 176. याच्या किती टाइम्स आहेत? 22 च्या किती टाइम्स आहेत? 8 टाइम, बरोबर ना? हे आणि हे इकडे घ्या, बी इज इक्वल टू किती आले? 8 इंटू 2 किती आले? 16. सो आन्सर डी 16 सेंटीमीटर. आन्सर ऑप्शन बी 16 सेंटीमीटर. बरोबर. चला, काय म्हटलेलं इथं? सोनी स्पेंड्स 20% ऑफ हिज सॅलरी टू हाऊस रेंट, 30% ऑफ द सॅलरी टू एज्युकेशन अँड 80% ऑफ रिमेनिंग. आता मला एक सांगा, 20% गेले, 30% गेले, म्हणजे उरले किती? 50%. आता 50%च्या 80% म्हणजे रिमेनिंग किती आहे? 50%. त्याचे 80% म्हणजे 50% चे 80% किती हो? 40%. म्हणजे ओरिजिनलचे 40%. थोडक्यात, ऑफ द रिमेनिंग टू शॉपिंग इफ शी नाव लेफ्ट हर with her 800 then सोनीज सॅलरी. ओके, मी काय म्हणतो? सॅलरी किती आहे? सॅलरी आहे 100x. ठीक आहे, 100x. तिने स्पेंड किती केले हो? तिने स्पेंड किती केले बघा? 20. पहिल्यांदा शॉपिंग वर, हाऊस रेंट वरती किती खर्च केले? 20x रेंट. ओके, 20x. त्याच्यानंतर 30x कशावरती? एज्युकेशन. एज्युकेशन वरती किती? 30x. अँड 80% ऑफ द रिमेनिंग. याचा अर्थ काय? आता टोटल किती झाले हो? टोटल झाले 50x. म्हणजे रिमेनिंग किती? रिमेनिंग किती हो? 50x. आणि या 50x चे 80%, या 50x चे 80% किती झाले हो? 40x झाले ना? 40x झाले. म्हणजे रिमेनिंग किती आहे? रिमेनिंग 50x. मग त्याच्या 80% शॉपिंग. म्हणजे शॉपिंग किती? इथं शॉपिंग किती?
50x म्हणजे रिमेनिंगच्या 80%. 0 गेट कॅन्सल, म्हणजे शॉपिंग किती करते ती 40x ची शॉपिंग करते. म्हणजे बघा किती झाले, रेंट 20%, एज्युकेशन 30% आणि हे किती 40. म्हणजे टोटल एक्सपेंडिचर किती आलं, टोटल एक्सपेंडिचर किती आलं, ठीक आहे, हे किती आलं 90x आलं. 90x म्हणजे सेव्हिंग किती आली हो, सेव्हिंग किती आली हो 10x. आणि 10x ची व्हॅल्यू इथे दिली आहे त्यांनी, किती दिले 800. मग मला सांगा 100x ची व्हॅल्यू किती असणार हो 8000. ऑप्शन कुठे गेला, डी, ऑप्शन डी 8000. बघा काय म्हटलेलं इथं, अ बुक इज मार्क 20% अबव इट्स कॉस्ट प्राइस and sold after giving discount of 100 rupees such that there is a profit of 10%. What is the cost price? बर, सीपी मी किती म्हणतो 100 आहे, ओके 100 आहे. एमपी किती आहे हो, एमपी मार्क प्राइस, मार्किंग किती गेलंय 20% अबव, याचा अर्थ मार्क प्राइस किती असणार 120 असणार की नाही, 20% अबव द कॉस्ट प्राइस म्हणजे 120 असणार आहे मार्क प्राइस. ओके बरं, प्रॉफिट 10% झालं. 10% प्रॉफिटचा अर्थ काय होतो, 10% प्रॉफिटचा अर्थ होतो सीपी 100 तर एसपी 110. म्हणजे एसपी किती असणार आहे 110. 110 काय असणार आहे एसपी असणार आहे. मग मला एक सांगा डिस्काउंट म्हणजे काय, डिस्काउंट म्हणजे काय, पहिले तर डिस्काउंटची डेफिनेशन काय, डिस्काउंट इज इक्वल टू एमपी मायनस एसपी. मार्क प्राइस आणि सेलिंग प्राइस मधला फरक हा डिस्काउंट असतो. मग मार्क प्राइस किती आहे हो 120 आहे, एसपी किती आहे 110 आहे, म्हणजे 10% काय आहे हो, ऍक्च्युली 10% डिस्काउंट म्हणू शकत नाही आपण, पण 10% काय फरक आहे यांच्यातला, 10% फरक आहे. आणि तो फरकच काय दाखवतोय 100 न दाखवतोय. म्हणजे 1% म्हणजे किती हो 10. म्हणजे सीपी तुम्हाला विचारले किंवा असंच डायरेक्ट करा ना, 100% इज इक्वल टू किती हो 1000. 100% इज इक्वल टू 1000. ऑप्शन ए. समजतंय का काय म्हटलेलं इथं बघा, साहुल इन्व्हेस्ट X rupees in a simple interest scheme at a rate of R% per annum for a 4 year if the ratio of interest received by Sahul to X is 3:5. म्हणजे थोडक्यात काय हो, X काय हो इन्व्हेस्टमेंट आहे म्हणजे प्रिन्सिपल आहे, प्रिन्सिपलची व्हॅल्यू किती आहे हो X आहे. ओके, टेन्युअर किती आहे 4 इयर, रेट किती आहे R%. ओके, आणि आय एवढं इंटरेस्ट भेटणार आहे, आय एवढं काय भेटणार हो इंटरेस्ट भेटणार. म्हणजे इंटरेस्ट अपॉन प्रिन्सिपल ची व्हॅल्यू किती आहे हो 3:5 आहे इंटरेस्ट. बरं इंटरेस्ट किती असतं, इंटरेस्ट आय इज इक्वल टू पी इंटू आर डिवायडेड बाय 100. मग पी किती आहे एक्स, टाइम किती आहे 4, आर किती आहे आर अपॉन 100. ओके, ही कशाची व्हॅल्यू आली आय ची व्हॅल्यू आली, ठीक आहे. आणि पी ची व्हॅल्यू किती आहे हो एक्स आहे. म्हणजे आय ची व्हॅल्यू किती आहे 4 आर एक्स डिवायडेड बाय 100 डिवायडेड बाय पी ची व्हॅल्यू किती आहे हो एक्स आणि याची व्हॅल्यू किती आहे 3:5. आय इज टू पी किती आहे हो 3:5 त्यांनी दिलंय इज इक्वल टू 3:5. मी इथं लिहिण्यापेक्षा काय करतो इथं लिहितो आय अपॉन पी इज इक्वल टू 3:5. ओके, मग याला एक्स ला एक्स काय होतील जातील, 100 डिनॉमिनेटर येतील बरोबर, 4r डिवायडेड बाय काय होतील 100 इज इक्वल टू 3/5. 5 1 जा 5, 5 2 जा 10, हे किती आले 4 1 जा 4 5 जा 4 5 जा 20 आणि r इज इक्वल टू किती आले हो r इज इक्वल टू 12. r इज इक्वल टू 12%. सो r इज इक्वल टू ऑप्शन ए 12%. बघा समजलंय का काय म्हटलेलं इथं, अ वेसल हॅज अ मिक्सचर ऑफ अ मिल्क अँड वॉटर इन द रेशो 5:3. म्हणजे
मिल्क किती आहे हो 5x आणि वॉटर किती आहे 3x बरोबर. when 20 liters of water is added, आता वॉटर कोणत्या साईडला मिल्क अपॉन वॉटर आहे तर वॉटर कोणत्या साईडला ऍड करणार डिनॉमिनेटरला 20 इज इक्वल टू रेशो काय बनतोय 1:1 क्रॉस करा आणि इनिशियल क्वांटिटी किती असणार हो इनिशियल क्वांटिटी असणार आहे 8x ची व्हॅल्यू काढायची आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय करा 5x इज इक्वल टू 3x प्लस 20 सो 2x इज इक्वल टू 20 x इज इक्वल टू 10 मग 8x इज इक्वल टू किती हो 80 8x इज इक्वल टू 80 लिटर्स इनिशियल व्हॅल्यू बरोबर. रेशो पद्धतीने कसं सोडवाल तुम्ही हे बघा 5/8 काय आहे हो मिल्क आहे ऍड काय करताय वॉटर म्हणजे त्यात मिल्क किती असणार आहे 0 बरं हे जे बनतंय ते 1:1 म्हणजे 1/2 1:1 म्हणजे 1/2 हे बनतंय बरोबर. याला 4 ने मल्टिप्लाय करा याला 4 ने मल्टिप्लाय करा म्हणजे इथं किती आले हो 4/8 आले की नाही 1/2 म्हणजे किती 4/8 5/8 मधून 4/8 गेले 1/8 राहिले आणि इथून 4/8 मधून 0 गेले 4/8 राहिले 8 गेट कॅन्सल 4:1 1 ची व्हॅल्यू किती आहे हो 1 ची व्हॅल्यू आहे 20 मग 4 ची व्हॅल्यू किती येईल 80 ठीक आहे. अशा पद्धतीनं या रेशो एलिगेशन मेथडनी सुद्धा तुम्ही आन्सर याचं काढू शकता आणि त्याचं पण आन्सर किती आहे 80 लिटर्स ओके. आणि शेवटचा क्वेश्चन बघा चला काय म्हटलेलं इथं द रेशो ऑफ नंबर ऑफ बॉयज टू गर्ल्स इन अ स्कूल इज 4:5 म्हणजे बॉयज अपॉन गर्ल्स रेशो किती हो 4x अपॉन हे किती हो 5x ओके. आफ्टर फ्यू मंथ्स 12 बॉयज अँड 8 गर्ल्स जॉईन द क्लास म्हणजे बॉयज ऍड होतील गर्ल्स सुद्धा काय होतील ऍड होतील गर्ल्स किती आहेत 8 आहेत. आफ्टर फ्यू मोर मंथ्स 30 बॉयज अँड 26 गर्ल्स लेफ्ट द क्लास म्हणजे मायनस होतील 30 बॉयज 26 गर्ल्स आणि जो रेशो बनतोय तो काय बनतोय 1:2 असं रेशो किती बनतोय 1:2. व्हॉट इज द इनिशियल नंबर ऑफ बॉयज इन अ क्लास म्हणजे तुम्हाला 4x ची व्हॅल्यू काढायची आहे. इनिशियल बॉयज किती आहेत सुरुवातीचे बॉयज किती आहेत 4x आहेत नाही का. मग हे करा 4x मायनस किती आले हे 18 आणि 5x मायनस किती आले हे 18 ओके. हा बघा इज इक्वल टू 1:2 क्रॉस मल्टिप्लाय करा हे किती आले हो 8x प्लस मायनस 36 इज इक्वल टू 5x मायनस 18 याला इकडे घ्या 8x मायनस 5x इज इक्वल टू हे किती आले 36 मायनस 18 सो 3x इज इक्वल टू किती आले हो 18 x इज इक्वल टू किती आले 6 x इज इक्वल टू 6 आपल्याला व्हॅल्यू काय पाहिजे बॉयज इनिशियल बॉयज किती हो 4x म्हणजे किती हो 24 ऑप्शन बी 24. आशा करतो की क्वेश्चन सगळे तुम्हाला समजले असतील. ऑल द बेस्ट फॉर SBI एक्झाम ज्यांच्या आता याच्या पुढे एक्झाम आहे त्या सगळ्यांसाठी एक्झामच्या शुभेच्छा आणि ज्यांना एक्झाम मध्ये चांगले टाइम झालेले आहेत त्यांनी मेन्सच्या तयारीला लागा त्यांना मेन्ससाठी पण शुभेच्छा. थँक्यू.